श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आज आपण उजव्या सोंडेचा गणपती याबद्दलची आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। हा व्हिडिओ तुमच्यासाठी मी स्पेशल बनवलेला आहे, कारण उजव्या गणपतीचे काय महत्त्व आहे तर त्याबद्दलच मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे आणि हा माझ्या भाषेत तयार केलेला आहे। आणि उजव्या सोंडेचा गणपती हा माझ्या घरात आहे, त्याचाच थोडासा मी व्हिडिओ केलेला आहे आणि तो मी स्क्रीनवर देखील टाकलेला आहे। हे मी सर्व स्वतः त्याचे काय नियम असतात काय नाही हे माझ्या घरात आहे, त्याच्यामुळे मी तुमच्याबरोबर शेअर करावं, त्याची माहिती असावी म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे। तर त्याची काय सेवा असते, उजव्या सोंडेच्या गणपतीची काय सेवा असते, त्याचबरोबर गणपतीच्या मूर्तीमध्ये पाहण्यास गेलो तर बघा दोन प्रकार आपल्याला दिसतात, म्हणजे त्यापैकी उजव्या सोंडेचा गणपती व डाव्या सोंडेचा गणपती। परंतु उजव्या सोंडेचा जो गणपती असतो हा अत्यंत जागृत, प्रभावी आणि नियमबद्ध असतो। म्हणजेच उजव्या सोंडेचा गणपती म्हणजे नेमकं काय, त्याचे धार्मिक महत्त्व काय आहे, घरातच ठेवताना कोणती काळजी घ्यावी, त्याची सेवा, पूजा, नैवेद्य, मंत्र आणि नियम काय आहेत, आणि कोणी हा गणपती घरात ठेवावा किंवा ठेवू नये। आता उजव्या सोंडेचा गणपती म्हणजे ज्या गणपतीच्या मूर्तीची सोंड उजव्या बाजूस वळलेली असते त्याला उजव्या सोंडेचा गणपती म्हणतात। आता हा गणपती खूप जागृत, तेजस्वी, कडक नियम पाळणारा आणि शक्तिशाली मानला जातो। सामान्यपणे आपल्या घरात डाव्या सोंडेचा गणपती सर्वांच्या घरात असतो, तो विघ्नहर्ता आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाच्या कोणाच्याच घरात असं नाही की कोणाच्या घरात नसेल म्हणून, तर प्रत्येकाच्या घरात हा उजव्या सोंडेचा गणपती असतोच, डाव्या सोंडेचा गणपती असतो। परंतु उजव्या सोंडेचा जो गणपती आहे क्वचित कोणाकोणाकडे तरी असतो, म्हणजे जे पारंपरिक आसनं वगैरे अशा, आणि आजकाल नियम वगैरे ते कोणाला होत नाही, त्याच्यामुळे मोस्ट ऑफ जण तो आपल्या घरात ठेवणं खूप त्यांना असं वाटतं अरे बाबा खूप आपल्याकडून पाप वगैरे घडेल। तसं काही नाही, त्याच्याबद्दलचीच मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे। तर उजव्या सोंडेचा गणपती ठेवला जातो कारण त्याची पूजा तुलनेने सोपी आणि शांत स्वरूपाची मानली जाते। पण उजव्या सोंडेचा गणपती हा विशेष पूजा अर्चा, शिस्त असतो। याचे धार्मिक महत्त्व पाहण्यास गेलो तर बघा, हिंदू धर्मात सूर्यनाडी, तेजकर्म, शक्ती याचे प्रतीक मानले गेले आहे उजव्या सोंडेच्या गणपतीला। या उजव्या सोंडेच्या गणपतीचे महत्त्व आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करते। नियमित पूजा केल्यास घरात पवित्र, सकारात्मक आणि शांत वातावरण राहते। त्याचबरोबर विघ्न बाधा दूर होतात। अडथळे, अडचणी, कामातील अडसर, मानसिक तणाव यावर मात करण्यासाठी त्याचबरोबर व्यवसाय, नोकरी आणि धनलाभासाठी हा गणपती शुभ असतो। बुद्धी, एकाग्रता आणि निर्णय क्षमता वाढते। घरातील मंगल कार्य निर्विघ्न पार पडतात। आपण आपल्या घरात उजव्या सोंडेचा गणपती घरात ठेवावा का, तर हो, ठेवू शकता, परंतु तुमची नियम पाळण्याची तयारी असेल तर तुम्ही उजव्या सोंडेचा गणपती तुमच्या घरात ठेवू शकतात, कारण त्याचे खूप कडक असे नियम असतात। काही रोजचेच असतात परंतु थोडेसे कडक असतात, तरी त्याची पूजा नियमित होणे जरुरी आहे। जर आपल्या घरात उजव्या सोंडेचा गणपती असेल तर नियमित त्याची पूजा होणे खूप जरुरी असते। शुद्ध व मनापासून पूजा करावी। वारंवार दुर्लक्ष होणार असेल तर देवघरात स्वच्छता राखली जाणार नसेल तर अशा वेळी डाव्या सोंडेचा गणपती ठेवणे अधिक योग्य मानले जाते। पाहू शकता, उजव्या सोंडेचा तुमच्याकडे गणपती आहे आणि वारंवार तुमच्याकडून त्याच्याकडे दुर्लक्ष होत आहे, देवघर वगैरे स्वच्छ करणं होत नाही आहे, पूजा करणं होत नाही, तर खरंच मी सांगते की तो खूप कडक आहे। जेवढं आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं देतो, परंतु जर कडक असेल तर खूप त्याचे वाईट परिणाम होतात। तर त्यासाठी आपण डाव्या सोंडेचा गणपती घरात ठेवला तरी काही हरकत नाही, परंतु जर तुमच्याकडून खरंच चांगली मनापासून सेवा होत असेल तर तुम्ही ठेवू शकता। गणपतीचे उजव्या नियम व पाळण्याचे जे नियम आहेत देवघरात तर ते पाहू शकतात। आता आपल्याकडे उजव्या सोंडेचा गणपती आहे तर त्याच्यासाठी काय नियम पाळायचे आहे, काही नाही, रोजचेच आहेत। रोज स्वच्छ देवघर ठेवणे, रोज पूजा करणे, गणपतीसमोर दिवा लावणे, ताजे फुले, दुर्वा आणि नैवेद्य अर्पण करणे। आता नैवेद्य तुम्ही म्हणता रोज मी मोदक नाही करू शकत, तुम्ही साखरेचा ठेवा, गुळ खोबऱ्याचा ठेवू शकताय, दूध साखरेचा ठेवू शकताय,
शक्य तितके सात्विक वातावरण ठेवणे खूप गरजेचे आहे. आपल्या घरात उजव्या सोंडेचा गणपती आहे, सात्विक वातावरण ठेवणे, भांडण टाळणे, देवासमोर खोटे बोलणे, अशुद्ध भांडण टाळणे, असे उजव्या सोंडेच्या गणपतीची सेवा बघा. आता सकाळी आपल्याला लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत, देवघर स्वच्छ करून दिवा लावावा, गणपतीला नमस्कार करावा, पाणी अर्पण करावे, हळदी कुंकू अक्षदा व्हाव्यात, लाल किंवा पिवळे फूल व्हावेत. आपल्याकडे लाल जास्वंदाचे फूल असेल, गणपती बाप्पाला लाल फूल आणि दुर्वा खूप प्रिय आहेत, तर ते तुम्ही वाहू शकतायत. अगरबत्ती, धूप दाखवावे, तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा, नैवेद्य दाखवावा, आरती करावी. अशा प्रकारे ही आपल्या रोजची सकाळची सेवा झाली. आता दुर्वा अतिशय प्रिय मानले जाते. दुर्वा अर्पण केल्याने मनोकामना पूर्ण होतात. घरातील उष्णता, तणाव कमी होतो. गणपती बाप्पांची कृपा राहते. म्हणून दुर्वा सेवा मनोभावे करावी. दुर्वा वाहतायत, मनोभावे व्हा. आता दुर्वा वाहताना शक्यतो तुम्ही 3, 5, 7, 11 किंवा 21 वाहू शकतायत. तुम्ही गणपती बाप्पाला रोज पूजा झाल्यावर यापैकी कोणता पण नैवेद्य अर्पण करू शकतायत. मोदकाचा लाडू, खडीसाखर, गूळ, खोबरे, केळी, नारळ, दूध किंवा साखर. रोज खूप मोठा नैवेद्य हवा असे नाही. साधेपणाने पण श्रद्धेने केलेली सेवा महत्त्वाची असते. रोज पूजा झाल्यावर या मंत्र म्हणावं. ओम गण गणपते नमः हा मंत्र तुम्ही कमीत कमी 11, 21 किंवा 108 वेळा म्हणू शकतायत. उजव्या सोंडेच्या गणपतीला मंगळवारी किंवा चतुर्थीला दीपदान गणपतीसमोर करा. तुपाचा दिवा लावणे खूप शुभ मानले जाते. अथर्वशीष म्हणावे किंवा ऐकावे. जर तुम्हाला म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही ऐकू शकतायत, परंतु तुम्ही ॲटलिस्ट रोज तर नाही, पण संकष्ट चतुर्थी आणि मंगळवारी हे उपाय तुम्ही करू शकतायत घराच्या सुख शांतीसाठी. आता ही मूर्ती कोणत्या लोकांच्या घरात असावी? तर बघा, आता कोणत्या लोक तुम्ही म्हणारे आम्ही काही चांगले लोक नाहीत, असं नाही, हा प्रश्न नाही आहेत. जे लोक रोज पूजा करू शकतायत, ज्यांच्या घरात देवाची नियमित सेवा होते, सात्विक पद्धतीने उपासना करतात, मनापासून सेवा करतात, त्यांच्याच घरी उजव्या सोंडेचा गणपती असावा. कोणत्या लोकांनी टाळावा? तर बघा, रोज पूजा करणे, सेवा करणे शक्य होत नाही, स्वच्छता नियम पाळत नाहीत, मूर्ती आहे परंतु दुर्लक्ष होते. उजव्या सोंडेच्या गणपतीचे असेल तर त्याची सेवा करणे खूप जरुरी असते. आता आपल्याला हे जर उजव्या सोंडेचा गणपती आपल्या घरात असेल तर त्याचे फायदे काय आहेत? तर बघा, घरात सकारात्मक ऊर्जा राहते. जर हा गणपतीची आपल्याकडून मनोभावे सेवा होत असेल तर घरात सकारात्मक ऊर्जा राहते. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आमच्या घरात पण उजव्या सोंडेचा गणपती आहे आणि खरंच त्याची सेवा केली ना, खूप काही आपल्याला मागाल त्याच्यापेक्षा जास्त भेटतं. त्याचबरोबर कामातील अडथळे कमी होतात, स्मरणशक्ती, एकाग्रता वाढते, व्यवसायात प्रगतीची भावना निर्माण होते, घरातील वातावरण कसे प्रसन्न राहते. आता उजव्या सोंडेचा गणपती हा मातीचा म्हणजे भीतीचा विषय नाही आहे, तर श्रद्धा, शिस्त, सेवा यांचा विषय आहे. गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत. श्रद्धेने केलेली पूजा, साधेपणाने केलेली सेवा, स्वच्छ मनाने घेतलेले नाव हीच सर्वात मोठी पूजा आहे. तर त्यासाठी उजव्या सोंडेचा गणपतीचे जे महत्त्व आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. आणि हा व्हिडिओ जो मी बनवला आहे जो तयार केलेला आहे तो माझ्या घरामध्ये उजव्या सोंडेचा गणपती आहे. आणि आज मला वाटलं की तुमच्याबरोबर शेअर करावे, त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ त्यातला घेतलेला आहे आणि काही आपलं तयार करून अशा प्रकारे मी माझ्या भाषेत हा व्हिडिओ लिहिलेला आहे आणि तो तुमच्या पुढे रेकॉर्ड करून असा सादर केलेला आहे. अशा प्रकारे जी आपण उजव्या सोंडेचा गणपती आहे त्याचे जे नियम आहेत तर ते तुम्ही असं नाही की तुमच्या घरी तुम्ही नाही आणू शकत. जर तुमच्याकडून खरंच नित्यसेवा म्हणजे रोज सेवा व्यवस्थित होत असेल, स्वच्छ मनाने तुमच्याकडून सेवा होत असेल, नाहीतर तुमच्याकडे खूप कामाचा व्याप आहे आणि तुमच्याकडे होत नसेल, तर तुम्ही खरंच सेवा होत नसेल तर उजव्या सोंडेचा गणपती घरात ठेवू नका. परंतु जर तुमच्याकडून सेवा होत असेल तर नक्की तुम्ही गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे तीच ठेवू शकताय. कमीत कमी तुम्ही मंगळवारी आणि संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्ही मंत्र जप करा. नक्की त्याचे तुम्हाला फायदे होतात. अशा प्रकारे जो आजचा व्हिडिओ आहे तो मी तुम्हाला गणपती बाप्पाचे काय नियम आहेत, महत्त्व, पूजा विधी, दुर्वा अर्पण, नैवेद्य कोणता करायचा, मंत्र व आरती
नियम व काळजी याबद्दल सविस्तर मी तुम्हाला माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. हा व्हिडिओ खरंच तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.